नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी अशोक तोडकर, तोडकर हवामान अंदाज. मित्रांनो, राज्यातल्या विविध भागामध्ये मागच्या 15 दिवसापासून सतत सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल झालेला आहे. आज आहे 12 एप्रिल. आजची जी कंडिशन आहे ती सोलापूर, मंगळवेढा परिसर, सांगोले परिसर, सांगली जिल्ह्यातल्या काही दक्षिण भागामध्ये, पश्चिम भागामध्ये पूर्व भागामध्ये, तसेच सोलापूरच्या दक्षिण, पश्चिम, पूर्व भागामध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे. पुणे परिसर ढगाळ वातावरण, अकलूज वगैरे भागात पावसाची शक्यता, बारामती दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता, अहमदनगर, पैठण परिसराकडे पावसाची शक्यता, श्रीरामपूर, शिर्डी परिसराकडे देखील पावसाची शक्यता, धुळे, नंदुरबार याही भागामध्ये, शहादा परिसरामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाट पावसाचं आगमन होणार आहे. जळगावचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे, तसेच उत्तर दक्षिण भागात देखील हे विजांचा कडकडाट होणं, उत्तर भागामध्ये गारपीट होणं अशी कंडिशन घडणार आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड परिसर, पैठण परिसर, वैजापूर परिसर मोजक्या ठिकाणी, भोकरदन, जाफराबाद, देऊळगाऱ्याच्या परिसरात सुद्धा आगमन होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, चिखली, खामगाव, मलकापूर तसेच आणखीन अंतर्ज वगैरे भागात देखील लोणार परिसरात सुद्धा वातावरण खराब होणार आहे. देऊळगाऱ्याच्या, शिंदखेड्याच्या परिसरात देखील वातावरण बिघडणार आहे. काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. रिसोड तसेच वाशिम जिल्हा, अकोला, अमरावती जिल्ह्यात देखील या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पावसाची तीव्रता गरमीवरती डिपेंड असते. मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर हा पुढचे 3 दिवस कायम आहे. 14 तारखेपर्यंत जोर हा कायम असणार आहे. तसेच लातूर परिसरात देखील दक्षिण, पूर्व, पश्चिम या भागात देखील वातावरणाचा जोर आहे. बीड जिल्हा सुद्धा संध्याकाळपर्यंत वातावरण सक्रिय होईल. जालना जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आज आगमन होणार आहे. पण पावसाची सरी हलक्या स्वरूपाच्या वाऱ्याच्या तीव्रतेवरती अवलंबून असणार आहे. मित्रांनो, एकंदरीत कंडिशन अशी होती. तसेच धाराशिव परिसरात मोजक्या ठिकाणी असं आगमन होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातला मात्र चांगला बदल झालेला आहे. पावसाची कंडिशन ही वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. बीड जिल्हा, पाटोदा, कळाष्टी पूर्व भागामध्ये सुद्धा आगमन होणार आहे. गेवराई परिसरात सुद्धा आगमन होणार आहे. वडवणी, माजलगाव, परभणी, परळी वैजनाथ देखील भागामध्ये आगमन होईल. नांदेडला मात्र उत्तर भागामध्ये जे कन्नड परिसर असेल, अर्धापूर परिसर असेल, हिमायतनगर परिसर असेल, उमरखेड परिसर असेल, याही भागामध्ये हा गडगडाटासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, एकंदरीत कंडिशन अशी आहे. शेतकरी समृद्धी मिशन तसेच तोडकर हवामान अंदाज लाईव्हला तुम्ही भेट देत चला. तुम्हाला सविस्तर माहिती तालुक्यानुसार सुद्धा त्यामध्ये 1 दिवस अगोदर किंवा 15 दिवस अगोदर सुद्धा देण्यात येते. धन्यवाद.